बऱ्याचदा उद्योजकांना हे कळत नाही की मास मार्केटिंग करायची म्हणजे सगळ्यांकडे आपला बिझनेस पोचायला हवा की निश पर्यंत पोचायला हवा. व्हॉट इज द अप्रोच? कुठल्या बिझनेसेस मध्ये मास मार्केटिंग करावी आणि कुठल्या बिझनेस मध्ये निश करावी, की आधी मास करावी आणि नंतर मग निश मार्केटिंग मध्ये जावं? काय वाटतं? कारण आपल्याकडे सगळ्यांकडे कुठच्याही बिझनेसमध्ये एक लिमिटेड बजेट असतो करेक्ट. आणि त्या बिझनेसला प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्ही मिनिमम एक्सपेंडिचर मध्ये मॅक्सिमम रेव्हेन्यू कसं जनरेट करू शकता, ज्याला आपण म्हणतो रिटर्न ऑन ऍडव्हर्टायझिंग स्पेंड. छोटे उद्योजक आहेत त्यांच्याकडे बजेट जास्त नसतं आणि त्यामुळे त्यांना जर आपलं मॉडेल प्रूव्ह करायचं असेल, की एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट क्रिएट करायचं असेल, की हळूहळू ती कॅटेगरी कॉन्कर करावी आणि मग दे कॅन गो टू एंटायर कॅटेगरी, म्हणजे सगळे प्रोडक्ट आणि सगळे सेगमेंट घेऊ शकतात. व्हॉट डू यू थिंक अबाउट? म्हणजे नॉट ओनली सर्व्हिसेस बट ऑल्सो प्रोडक्ट्स. तुम्ही जर काही युनिक प्रोडक्ट केलं ना तर लोक तुम्हाला शोधून येतात. म्हणजे लोक अक्षरशः त्यांच्यावर गुगल करतात की मला ह्या प्रोडक्ट पाहिजेत किंवा ही सर्व्हिस पाहिजे, हे कोण देत आहे. तर पीपल वॉन्ट टू डिस्कवर यू. व्हॉट इज द प्रॉब्लेम दॅट यू आर सॉल्विंग, की कुठल्या सेगमेंटचा, कुठल्या कस्टमरचा कुठला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता? तुम्ही जरी मास प्रोडक्टचे उद्योजक असाल तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही युनिकनेस काय क्रिएट करू शकता ना त्याच्याबद्दल विचार करा. करेक्ट. कारण मासमध्ये सुद्धा युनिक जर तुम्ही झालात तर इट विल गिव्ह यू डिफरंट काइंड ऑफ रिझल्ट. बिझनेस म्हटला की मार्केटिंग आलीच आणि दोन प्रकारच्या मार्केटिंग असतात, एक तर मास मार्केटिंग किंवा निश मार्केटिंग. आणि बऱ्याचदा उद्योजकांना हे कळत नाही की मास मार्केटिंग करायची म्हणजे सगळ्यांकडे आपला बिझनेस पोचायला हवा की निश पर्यंत पोचायला हवा. तर मी माझं उदाहरण देतो. मी बिझनेस कोचिंग करतो. तर बिझनेस कोचिंग फॉर ऑल असं जर मी मार्केटिंग केली देन द टार्गेट एरिया इज टू बिग. पण जर बिझनेस कोचिंग फॉर मराठी उद्योजक ज्यांचा टर्नओव्हर 25 करोड आहे, दॅन बिकम्स अ सुपर निश. तर माझा मार्केटिंग बजेट पण कमी होतो, माझा रीच पण डायरेक्टली होतो आणि मी स्पेशालिटी काहीतरी करतोय असं होतं, रादर दॅन मास मार्केटिंग एव्हरीबडी. सो एव्हरीबडी इज नेव्हर युअर क्लायंट असं आपण मार्केटिंग मध्ये म्हणतो. तर व्हॉट इज द अप्रोच? कुठल्या बिझनेसेस मध्ये मास मार्केटिंग करावी आणि कुठल्या बिझनेस मध्ये निश करावी, की आधी मास करावी आणि नंतर मग निश मार्केटिंग मध्ये जावं? काय वाटतं? डिपेंडिंग ऑन द प्रोडक्ट आणि कॉन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल माझा बॉड ऍक्टिव्ह नावाचा एक ब्रँड आहे. म्हणजे दॅट इज ओनली महिलांसाठी जिमवेअर. तर आम्ही त्याच्यामध्ये टार्गेट कोणाला करतो? जे फिटनेस फ्रीक आहेत, जे वेलनेस मध्ये आहेत, जे रेग्युलरली जिमला जातात आणि आता जिमचं कल्चर वाढत चाललेलं आहे. तर अशा सगळ्या लोकांनाच फक्त जर आपण टार्गेट केलं, कारण आपल्याकडे सगळ्यांकडे कुठच्याही बिझनेसमध्ये एक लिमिटेड बजेट असतो. करेक्ट. आणि त्या बिझनेसला प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्ही मिनिमम एक्सपेंडिचर मध्ये मॅक्सिमम रेव्हेन्यू कसं जनरेट करू शकता, ज्याला आपण म्हणतो रिटर्न ऑन ऍडव्हर्टायझिंग स्पेंड, याच्यावर जर आपण भर दिला तरच आपल्याला तो बिझनेस प्रोडक्टिव्ह आणि प्रॉफिटेबल राहू शकतो. करेक्ट. तर तुम्हाला निश क्रिएट करता आलं पाहिजे. आणि जर तुमच्याकडे मास प्रोडक्ट जर असला, फॉर एक्झाम्पल सुगंध लोक नावाचा माझा एक ब्रँड आहे, त्याच्यामध्ये आम्ही धूप आणि अगरबत्त्या विकतो ऑनलाईनवर, ई कॉमर्सवर. व्हेरी सक्सेसफुल आणि व्हेरी ह्यूज ब्रँड. तर तो आमचा मास मार्केट आहे. मास मार्केट म्हणजे अगरबत्ती, धूप म्हणजे सगळेच लोक प्रार्थना करतात, सगळ्या लोकांनाच लागतं. काही काही लोकांना जे समजा ज्यांना पूजेला लागत नाही त्यांना अँबियन्स साठी लागतो, त्यांना चांगली फ्रेग्रन्सेस आवडतात घरामध्ये. तर अँबियन्स चेंज करण्यासाठी तुम्ही धूप लावू शकता किंवा अगरबत्ती लावू शकता. तर दॅट बिकम्स मास मार्केटिंग. तिथे आम्ही सगळ्यांनाच टार्गेट करतो. परंतु बॉड ऍक्टिव्ह मध्ये आम्ही टार्गेट ऑडियन्सलाच मार्केट करतो. तर डिपेंडिंग ऑन द बिझनेस मॉडेल तुम्ही हे करू शकता. आता त्याच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला करायचं असेल, समजा फॉर एक्झाम्पल सुगंध लोक एक मास प्रोडक्ट आहे आणि जर मला एक क्लास कॅटेगरीकडे जायचं जर असेल तर मग आम्ही स्पेसिफिक प्रोडक्ट्स क्रिएट करू शकतो. जसं ज्यांना शनी आहे, तर ज्यांना शनी असतं त्यांना शनी पूजा करण्यासाठी जर स्पेशल अगरबत्त्या किंवा धूप लागत असेल तर देन दॅट बिकम्स निश मार्केटिंग. तर ते देखील आपण करू शकतो. आपल्याला जर रिझल्ट हवं असतं ना तर यू हॅव टू पिन पॉइंट. बिंग स्पेसिफिक इज बिंग टेरिफिक. करेक्ट. तुम्ही स्पेसिफिक जर असाल ना तर तुम्ही टेरिफिक रिझल्ट घेऊ शकता. तर ते जर तुम्ही घडवत गेलात तर इट विल बी ग्रेट. आणि शेवटी हे सगळं एक प्लॅन आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट समजणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमचं टार्गेट ऑडियन्स समजणं गरजेचं आहे, तुमचं टार्गेट ऑडियन्स कुठे आहे हे समजणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही त्याला मार्केटिंग करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा कोचिंग करता आणि तुम्हाला मराठी उद्योजक पाहिजे, तर ते फक्त महाराष्ट्रात अवेलेबल आहेत हा गैरसमज आहे. बरोबर. तुम्हाला अनेक यशस्वी मराठी उद्योजक तामिळनाडूमध्ये भेटतील, बरोड्यामध्ये भेटतील, जगभरात, दिल्लीमध्ये भेटतील, लंडनमध्ये भेटतील, जगभरात आहेत. तर तुम्ही मराठी उद्योजक या कॅटेगरीला जर टार्गेट केलं ना तर जॉग्राफी ओपन होऊ शकते. म्हणजे इट कॅन बी अ मराठी उद्योजक एनिवेअर इन द वर्ल्ड, पण ते झालं निश. करेक्ट. तर तुमच्या ऍडव्हर्टायझिंग स्पेंडला जस्टिफिकेशन मिळेल. सांगायचं तात्पर्य म्हणजे यू हॅव टू रिअली प्लॅन वेल. आणि हल्ली टेक्नॉलॉजीमुळे एवढ्या सगळ्या गोष्टी
पॉसिबल आहेत की ते तुम्ही घडवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला एक प्लॅन लागतो आणि ते प्लॅन तुम्हाला इम्प्लिमेंट करता आला पाहिजे. आणि तुम्ही मेजर करू शकता की मी जे स्पेंड करतोय त्याचा रिझल्ट मला किती प्रमाणात परत येतोय. आणि मग तुम्ही फाईन ट्यून करून तुम्ही तुमचा स्पेंड करू शकता. ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग स्पेंड जे आहे ना, टार्गेट ऑडियन्स, टार्गेट कस्टमर, त्याच्या सवयी, त्याच्या आवडी, त्याच्या निवडी, त्याच्या व्यतिरिक्त कुठचा दिवस चांगला रिझल्ट येतो, दिवसामधनं काय टायमिंगवर चांगला रिझल्ट येतो, कुठच्या फेस्टिवल्सला रिस्पॉन्स एकदम मॅक्सिमम असतो. म्हणजे एवढ्या बारकाईने आपण प्लॅन बनवू शकतो आणि हे सगळं ऑटोमेटेड आहे. तुम्ही प्लॅनिंग करून एका दिवशी प्लॅन करून वर्षभराचा प्लॅन तुम्ही ऑटोमेट करू शकता. तर तुम्हाला प्रत्येक रुपयाचा मोल मिळू शकतो. आणि जे लोक हे करतात त्यांना फायदा मिळतो धंद्यामध्ये. जे लोक हे नाही करत त्यांच्यासाठी त्यांची ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग स्पेंड जी आहे ना, ती त्याच्या रेव्हेन्यूपेक्षा जास्त होऊ शकते आणि रिझल्ट येत नाही. तर तुम्हाला हे प्लॅन करणं गरजेचं. आणि तुम्हाला सगळ्या पद्धतीचे प्रोफेशनल्स मिळतात. त्या प्रोफेशनल्सच्या मदतीने तुम्ही एक प्लॅन नियोजित करू शकता. परंतु मी एकच सांगतो, युजर इज द बेस्ट आर्किटेक्ट. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय आहे की जर मला काय बांधायचं असेल तर त्या आर्किटेक्टला मला सांगावं लागतं मला काय पाहिजे. करेक्ट. मी त्याला गाईडलाईन्स देतो आणि मग त्या गाईडलाईन्सच्या आधारे, माझ्या प्रेफरन्सेसच्या आधारे तो प्लॅन बनवून मला देऊ शकतो. तर किती चांगला प्रोफेशनल असला किंवा कन्सल्टंट असला ना, तरी उद्योजक म्हणून यू आर द मेन आर्किटेक्ट ऑफ युअर सेल्स प्लॅन, युअर ऍडव्हर्टायझिंग प्लॅन ऑर युअर मार्केटिंग प्लॅन. करेक्ट. मला एक उदाहरण आठवलं आता की मास मार्केटिंग म्हणजे काय की आपल्याला 100 खड्डे केले 1 फुटाचे, त्याला पण तेवढीच मेहनत लागणार आहे. आणि जर 1 खड्डा केला 100 फुटाचा, त्याला पण तेवढीच मेहनत लागणार आहे. सो दॅट इज निश मार्केटिंग. म्हणजे यू गो, आपण डीप जातो. म्हणजे प्रत्येक डॉक्टरला ना आपल्या शरीरातले सगळे रोग कळतात, तरी पण डॉक्टर स्पेशलाइज होतो की हा फक्त डोळ्यांचा डॉक्टर किंवा हा फक्त याचा डॉक्टर. तर जेवढा निश होईल तेवढा, की एक जनरल फिजिशियन पण ना कधी कधी फक्त मुलांचा डॉक्टर असा फेमस होतो किंवा कधी कधी फक्त फर्टिलिटी डॉक्टर असा फेमस होतो. तर छोटे उद्योजक आहेत त्यांच्याकडे बजेट जास्त नसतं आणि त्यामुळे त्यांना जर आपलं मॉडेल प्रूव्ह करायचं असेल की एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट क्रिएट करायचं असेल, तर मला वाटतं त्यांनी निश मार्केटिंगमध्ये जावं. एका छोट्या कस्टमर सेगमेंटमध्ये किंवा एका छोट्या जॉग्राफिकल स्पेसमध्ये त्यांनी आधी कॉन्सेप्ट प्रूव्ह करावा आणि तो कॉन्सेप्ट प्रूव्ह केला की हळूहळू ती कॅटेगरी कॉन्कर करावी आणि मग दे कॅन गो टू एंटायर कॅटेगरी. म्हणजे ते पूर्ण सगळे प्रोडक्ट आणि सगळे सेगमेंट घेऊ शकतात. व्हॉट डू यू थिंक अबाउट? 100%. जे निश मार्केटचे व्यापारी असतात ना, त्यांना लोक शोधून येतात. म्हणजे लोक अक्षरशः त्यांच्यावर गुगल करतात की मला ह्या प्रोडक्ट पाहिजेत किंवा ही सर्व्हिस पाहिजे, हे कोण देत आहे. तर पीपल वॉन्ट टू डिस्कवर यू. मास प्रोडक्टचे जे व्यापारी असतात ना, त्यांना डिस्कवर करायची गरज नसते, कारण ते अवेलेबल असतात, सगळीकडे अवेलेबल असतात. म्हणजे एखादा चाइल्ड स्पेशलिस्ट जो असतो ना, त्याला म्हणजे जॉग्राफिक लिमिटेशन नसतं. म्हणजे तो समजा अंधेरीला असला तरी लोक त्याच्याकडनं अंबरनाथनं येतील, पुण्यावरनं येतील, नाशिकवरनं येतील, लंडनवरनं येतील, कारण त्याने त्याचं निश क्रिएट केलंय. आणि निश मार्केटमध्ये ना तुमचं वर्ड ऑफ माउथ फार स्ट्रॉंग बनतं. आणि जेव्हा तुम्हाला वर्ड ऑफ माउथ एकदम स्ट्रॉंग मिळतं, आणि प्रत्येक क्षेत्रात हे होतं, म्हणजे नॉट ओनली सर्व्हिसेस बट ऑल्सो प्रोडक्ट्स. तुम्ही जर काही युनिक प्रोडक्ट केलं ना तर लोक तुम्हाला शोधून येतात. म्हणजे माझा एक मित्र आहे राल्फ परेरा, तो इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स बनवतो. त्याला अमेरिकेचे कंपनी शोधून येतात, कारण त्याच्याकडे जे स्पेशलायझेशन आहे ते त्याच्याचकडे. माझा अजून एक मित्र आहे ग्रेगरी डिसोजा, तो असे मशीन्स बनवतो फार्मा इंडस्ट्रीसाठी की फार्मा इंडस्ट्री त्याच्याकडे म्हणजे लाईनीने ऑर्डर देतात. कारण त्याने एक अशी मशीन डेव्हलप केली आहे की आपण औषध घ्यायला विसरतो, म्हणजे सकाळचा एक डोस, दुपारचा एक डोस, संध्याकाळचा एक डोस. तर त्याने एक असं कॅप्सूल निर्माण केलंय की ऑटोमॅटिकली सकाळी 1/3 डायल्यूट होतं, दुपारी सेकंड 1/3 आणि संध्याकाळी थर्ड 1/3. म्हणजे तुम्हाला ते कॅप्सूल एकदाच घ्यायचंय. तर ह्या सगळ्या निश गोष्टी आहेत. आता एखादा चांगला डायरेक्टर जर असला, म्हणजे परवा मी सांतेस मध्ये जेवायला होतो मित्रांबरोबर नेस्कोच्या ब्रांचमध्ये, आणि तिथे राजू हिराणी येऊन माझ्या बाजूच्या टेबलवर बसले. तर आणि व्हेरी हंबल क्वायट जंटलमॅन माझ्या बाजूच्या टेबलवर येऊन बसलो. नंतर आम्ही आपसामध्ये बोललो आणि चांगली मैत्री पण झाली. तर त्यांनी 150 पिक्चर नाही बनवलेत, त्यांनी 8-10 पिक्चर बनवलेत. पण काय पिक्चर आहेत, 3 इडियट्स म्हणा किंवा मुन्नाबाई MBBS म्हणा. तर त्यांनी काय त्यांनी एक निश क्रिएट केली. आता लोक
राजू हिराणी काय बनवतो नेक्स्ट प्रोजेक्ट त्याची वाट पाहतात. संजय लीला बन्साली काय नेक्स्ट प्रोजेक्ट बनवतात त्याची वाट पाहतात. म्हणजे तुम्ही डिस्टिंग्विश्ड होऊन जातात लोकांच्या माइंडमध्ये. म्हणून हल्ली जर पिक्चरच्या क्षेत्रांमध्ये तुम्ही पाहिलं तर प्रेझेंटेड बाय रेड चिलीज, प्रेझेंटेड बाय करण जोहर, त्यांचा त्या पिक्चरशी काही संबंध नसला तरी सुद्धा लोकांच्या अपेक्षा त्या ब्रँडकडनं एवढ्या मजबूत असतात की जरी त्यांच्याशी संबंध नसला तरी लोकसंख्या त्याला बघायला जाते. इट्स अ क्वालिटी सर्टिफिकेट. तर इट इज अ क्वालिटी सर्टिफिकेशन. कारण तुम्ही एक ट्रस्ट बिल्ड केलेला आहे लोकांच्या मनामध्ये की हे नाव म्हणजे अशी क्वालिटी, हे नाव म्हणजे असं प्रोडक्ट, हे नाव म्हणजे या टाईपचं सॅटिस्फॅक्शन. तर निश इज ग्रेट बट मास इज ऑल्सो ग्रेट. म्हणजे दोन्ही आपल्या आपल्या क्षेत्रातले पहलवान आहेत. काही जे मास प्रोडक्शन किंवा जे मास बिझनेस मध्ये जातात ना त्यांच्याकडे लोक मल्टिप्लाय करायची क्षमता असते, जॉग्राफी मल्टिप्लाय करायची क्षमता असते. जे निश मध्ये असतात ना त्यांना फक्त एक लिमिटेड ऍक्टिव्हिटी मध्ये डीप जाण्यामध्ये इंटरेस्ट असतं. मी अजून एक उदाहरण देतो. दोन टाईपच्या टेक्नॉलॉजीज लोकांना माहिती आहेत. एक आहे रेड ओशन टेक्नॉलॉजी, दुसरं आहे ब्लू ओशन टेक्नॉलॉजी. रेड ओशन टेक्नॉलॉजी काय आहे, म्हणजे ज्या बिझनेस मध्ये तुम्ही आहात जर समजा भरपूर लोक तोच बिझनेस करतायत तर त्याला आपण म्हणतो रेड ओशन टेक्नॉलॉजी. भरपूर कॉम्पिटिशन आहे. परंतु जर तुम्ही काहीतरी निश क्रिएट केलं आणि नवीन डिमांड क्रिएट केलं आणि काहीतरी आगळं वेगळं केलं तर त्याला आपण म्हणतो ब्लू ओशन टेक्नॉलॉजी, ब्लू ओशन स्ट्रॅटेजी. कॉम्पिटिशन नाही. या रेड ओशन स्ट्रॅटेजी, ब्लू ओशन स्ट्रॅटेजी, ज्यामध्ये कमीत कमी कॉम्पिटिशन असतं. परंतु आपल्याला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे रेड ओशन स्ट्रॅटेजी आज आहे ना ती एका काळेला ब्लू ओशन स्ट्रॅटेजी. नंतर त्याच्यामध्ये त्या निश मध्ये पण एवढे लोक येतात की ते परत मास बनतं आणि इट बिकम्स रेड ओशन स्ट्रॅटेजी. आणि आज जी ब्लू आहे ती उद्या रेड होणार आहे, आणि आज जी ब्लू आहे ती रेड होणार आहे. आता लोक त्याच्या पलीकडे जायला लागले. म्हणजे दे हॅव गॉट इन टू डीप ओशन टेक्नॉलॉजी और डीप ओशन स्ट्रॅटेजी. व्हॉट इज डीप? म्हणजे त्या निश मध्ये अजून खोलात जाणं, म्हणजे गोइंग डीपर इन टू दॅट. तर अशा पद्धतीने तुम्ही ऍज अ उद्योजक म्हणून कुठच्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होता ना ह्याचा तुम्ही विचार करा. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं जग कसं निर्माण करू शकता किंवा एक निश कसं क्रिएट करू शकता. दॅट इज अ स्किल सेट दॅट यू नीड टू डेव्हलप. राईट. तो जसं जिम इंडस्ट्री आपण घेतली तर जिम मध्ये द जिम इज ओपन टू ऑल, सगळ्यांसाठी जिम आहे. असं जर फोकस केलं तर आपण कमॉडिटी होतो, म्हणजे आपल्याकडे काही विशेष हे नसतं. पण ही जिम फक्त महिलांसाठी आहे ज्यांचं वय 40 वर्ष आहे आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे. असं केल्यानंतर लांबून लांबून लोक येतील. आता तुम्ही तुमच्या रेस्टॉरंट बद्दल म्हणालात तर तुम्ही पण रेस्टॉरंट इज फॉर ऑल असं नाहीये. ते रेस्टॉरंट अशा लोकांसाठीच आहे ज्यांना अशा प्रकारचं फूड हवंय आणि जे फूड फक्त आमच्याकडेच मिळतं. सो ते निश एक सेगमेंट पकडलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं खूप लांबून लांबून लोक येत असतील तुमच्याकडे. सो व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स ऑन दिस? तर माझी जी फाउंडर आहे त्या बिझनेसची, सांते स्पा कुझिनची फाउंडर सोनल बारमेचा आणि शेफ शैलेंद्र केकाडे, म्हणजे दिस इज अ टीम. आणि सांते स्पा कुझिन एक असा कॉन्सेप्ट घडवला गेला की इट इज क्लीन फूड कॉन्सेप्ट, प्युअर व्हेजिटेरियन, क्लीन फूड आणि ग्लोबल कुझिन. मग या निशमुळे लोक आम्हाला शोधून येतात. तर आमच्याकडे 3 किलोमीटरच्या रेडियस मधले कस्टमर्स पण आहेतच, परंतु 300 किलोमीटरवरनं पण लोक येतात. म्हणजे अनेक लोकांचं असं कॅल्क्युलेशन असतं की जेव्हा आम्ही मुंबईला जाऊ किंवा जेव्हा आम्ही पुण्याला जाऊ तेव्हा आम्ही जेवायला सांतेमध्ये जाणार. मी जातो पुण्याला. कारण तर असे भरपूर लोक आहेत. म्हणजे त्या दिवशी राजू हिराणी तर आलेले होते पण त्यांचे मिसेस पण होते बरोबर. तर त्यांची मिसेस म्हणाले मी इथे रेग्युलर आहे. राजू हिराणी ते पहिल्यांदा आलेले पण त्यांची मिसेस तिथे रेग्युलर आहे. का तर एक निश क्रिएट केलेला आहे. जर युनिकनेस नसलं ना तर काय कारण असणार लांबून येण्याचं? लांबून येण्याचं उद्योगच किंवा उद्देशच असा असतो की काहीतरी आपल्याला आगळं वेगळं मिळतंय. तर सांते स्पा कुझिननी क्लीन फूडचं कॉन्सेप्ट मध्ये भर दिला. क्लीन फूड, फ्रेश इन्ग्रेडियंट्स, नो रेडीमेड फूड, नो आर्टिफिशियल फ्लेवर्स और कलर्स टू बी युज्ड इन द फूड. तर जेव्हा तुम्ही असं निश क्रिएट करता ना तर लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतात पहिली गोष्ट, आणि तुमची एक लॉयल कस्टमर बेस बनते. एका लॉयल कस्टमर बेस बनवण्यासाठी तुम्हाला भरपूर तपस्या करावी लागते. हे सोपं नाहीये. एखादा कस्टमर तुमच्या ब्रँड बरोबर हॅबिच्युअल बनतो हे सोपं नाहीये. इट इज अ जर्नी दॅट यू हॅव टू अर्न. ते तुम्हाला कमवावं लागतं आणि त्याच्यासाठी बरेच वेगवेगळ्या पद्धतीचा विचारधारा तुम्हाला मांडून एक आगळा वेगळा बिझनेस मॉडेल क्रिएट करावा लागतो. म्हणून सांते स्पा कुझिनला लोक लांबून प्रवास करून येतात. आता फॉर एक्झाम्पल लिमिटेड आउटलेट्स ठेवण्याचं कारण काय? म्हणजे लोक प्रवास करून यावं. सो इट बिकम्स कॅप्टिव्ह ऑडियन्स. आणि लोक प्लॅनिंग करून येतात की बाबा या वीक मध्ये मला सांतेमध्ये जायचंय किंवा
या विकेंडला मला सांतेमध्ये जायचं किंवा माझ्या पाहुण्यांना मला सांतेमध्ये घेऊन जायचंय, तर निश ब्रँड बनवायचा तो एक फायदा असतो. तर तो फायदा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कसं करू शकता ना, याचा देखील तुम्हाला विचार करावा लागतो. तर आय थिंक इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग वे ऑफ टेकिंग युअर बिझनेस फॉरवर्ड. सो नेहमी उद्योजकांना असं वाटतं की मला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आणि सर्व्हिस येतात आणि कुठेतरी त्यांना असं वाटत असतं की मी हे सगळ्यांना सांगायला हवं. आणि आपण नेहमी सांगत असतो की तुम्हाला जर बिझनेस सेटअप करायचा आहे तर तुम्ही एक कुठलं तरी प्रोडक्ट घ्या, एक कुठलं तरी सेगमेंट घ्या. तर त्याच्या मागे थॉट असा आहे की व्हॉट इज द प्रॉब्लेम दॅट यू आर सॉल्व्हिंग, की कुठल्या सेगमेंटचा, कुठल्या कस्टमरचा कुठला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय. आमचे एक सीए मित्र आहेत, तर ते जनरल सीए फॉर एव्हरीबडी असं सगळंच करतात. पण ते म्हणतात की ज्यांना एक्सपोर्ट करायचं आहे ना त्यांच्यासाठी आम्ही सर्व्हिसेस देतो. तर तो एकदम निश येतो. म्हणजे तुमच्या एक्सपोर्ट रिलेटेड ज्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या आम्ही सॉल्व्ह करतो. आणि दुसरी गोष्ट काय होते की त्याच्यामध्ये रेफरेबिलिटी जास्त वाढते. म्हणजे आपल्याकडे काही डॉक्टर असे असतात की ज्यांच्याकडे त्या एका मेडिसिन किंवा त्या एका डिझीजचं औषध 100% मिळतं. आमचे एक मित्र आहेत पुण्याला, ते होमिओपॅथी आहेत, पण ते फक्त स्किन करतात आणि स्किनमध्ये पण फक्त सोरायसिस करतात. म्हणजे सोरायसिससाठी त्यांच्याकडे जगभरातून लोक येतात आणि ते मनी बॅक गॅरंटी देतात. त्यामुळे एक प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह करतात. ते 100 डिझीज करू शकतात. पण एकावर केल्यामुळे ना तुमची मार्केटिंग कॉस्ट पुढे पुढे खूप कमी होते. कारण तुमचे सॅटिस्फाईड कस्टमर रेफरल चांगले देतात. तर प्रूफ ऑफ द कॉन्सेप्ट हे करण्यासाठी मला वाटतं आपण निशमध्ये जायला हवं आणि निश करण्यासाठी ना तुम्हाला शोधायला हवं. आणखीन एक एक्झाम्पल आहे की आपल्याकडे जे आधी न्यूजपेपर यायचे, संध्याकाळी न्यूजपेपर काही रिलीज व्हायचे ₹1, ₹2 वाले. त्याच्यामध्ये ना कधीच मर्सिडीजची ऍड येत नव्हती. कारण ते म्हणू शकले असते की मी रोज फुल पेज ऍड देऊ शकतो, एवढं माझ्याकडे बजेट आहे. पण तो जो मास आहे तो त्यांचा फोकस नाहीच आहे. तर मर्सिडीजची ऍड कुठे येते? एअरलाईनच्या मॅगझिनमध्ये येते किंवा एअरपोर्ट्सला येते. सो निश तिथे कदाचित कमी लोक असतील कम्पेअर्ड टू अ प्लॅटफॉर्म, रेल्वे प्लॅटफॉर्म. पण तो निश प्रोडक्ट तिथे पोहोचण्यासाठी जिथे आपला कस्टमर आहे तिथे आपल्याला जावं लागेल. लाईक यू सेड ना, जहां ना पोहोचे रवी वहां पहुंचे कवी और जहां न पहुंचे कवी वहां हां. पहुंचे अनुभवी. सो ह्या अप्रोच बद्दल आपण लोकांना काय सांगू शकतो? आता हा अप्रोच ठेवणं फार महत्वाचं आहे. आता माझे एक मित्र आहेत. आता आम्ही मिळून एक नवीन ब्रँड क्रिएट करतोय, ज्याचं नाव आहे हवन प्रभा. हवन प्रभामध्ये आम्ही धूप बनवणार आहे. धूप आणि परत अगरबत्तीचाच बिझनेस मॉडेल आहे. पण त्याच्यामध्ये आम्ही युनिक काय करतोय की माझे मित्र आहेत ना, त्यांना कळून चुकलंय की आपण हवन करतो म्हणजे जे पूजापाठ वगैरे करतात आणि अनेक वेळेला बरेच असे कार्यक्रम असतात किंवा असे सण असतात ज्याच्यामध्ये आपल्याला हवन करणं आपलं कल्चरचा एक भाग आहे. तर त्या हवनसाठी, हवन म्हणजे काय, हवनमध्ये जे सामग्री आपण जळवतो त्या सामग्रीमुळे अँबियन्स चेंज होतो, म्हणजे पूर्ण एन्व्हायरमेंट चेंज होतं. आता हवनची प्रथा हजारो वर्षांपासून चालू आहे. जेव्हा लोक काय करायचे, लोक कुठे राहायचे, जंगलात राहायचे, वाड्यात राहायचे, वाडीमध्ये राहायचे, मोठी मोठी घरं असायची आणि ते त्यांच्या कंपाऊंड एरियामध्ये करायचे. हल्ली लोक कुठे राहतात तर फ्लॅटमध्ये राहतात, तरी ते हवन करतात. तर घरामध्ये जेव्हा तुम्ही हवन करता तेव्हा काय होतं, धूर होतो, गुदमळल्यासारखं होतं, तुमची सिलिंग काळी होते, तुमचा पंखा काळा होऊन जातो. त्याच्यानंतर ते हवन केल्यानंतरचं तर 4 दिवस 7 दिवस त्या घराला क्लिअर करण्यामध्ये जातं वगैरे वगैरे. बरोबर आहे. तर एक ब्रिलियंट आयडिया आम्ही अशी काढली की हवन मध्ये लागणारी जी सामग्री आहे, हवन मध्ये प्रत्येक टाईपच्या हवन मध्ये वेगवेगळी सामग्री लागते आणि हमखास ती सामग्री तुम्हाला 100% मिळणारच नाही. एखादा काहीतरी आयटम राहतोच. तर हे असं धूप बनवलं जाणार आहे, बनवलंय ऑलरेडी हवन प्रभामध्ये, जिथे त्या एका धूप मध्येच त्या सगळ्या इन्ग्रेडियंटचा समावेश असणार प्लस फ्रेग्रन्स असणार. म्हणजे आता जर तुम्हाला हवन करायचं असेल ना तर फक्त तुम्ही ते धूप लावा आणि तुम्ही तुमची पूजापाठ करून घ्या. म्हणजे तुमचं एन्व्हायरमेंट पण काय बिघडणार नाही, अँबियन्स पण चेंज होऊन जाईल कारण ते फ्रेग्रन्स असणार सगळीकडे. आणि तुमची जी मान्यता आहे की बाबा मी 100% सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून घेतो. तर दिस इज अ निश मार्केट. कारण मार्केटमध्ये असं कॉन्सेप्ट आणि असं प्रोडक्ट बिलकुल नाही आणि आता हे प्रोडक्ट येत आहे हवन प्रभा. तर दिस इज हाऊ यू क्रिएट अ निश. दुसरी गोष्ट अशी असते की तुम्ही सर्व्हिसेस मध्ये जर निश क्रिएट केलात किंवा प्रोडक्ट मध्ये जर तुम्ही निश क्रिएट केला तर त्याची व्हॅल्युएशन देखील वेगळी असते. कारण त्याला डिमांड असतो, त्याला प्रोएक्टिव्ह डिमांड असतो, पॉझिटिव्ह डिमांड असतो. तुम्हाला भरपूर डिमांड क्रिएट करावा लागत नाही. युअर लीडर इन दॅट कॅटेगरी. येस, युअर लीडर इन दॅट कॅटेगरी. धक्का स्टार्ट असतं, सुरुवातीला थोडी ताकद लागते कारण युअर युनिकनेस असलं तरी ते
जगाला सांगावं लागतं ना की आम्ही युनिक आहोत. म्हणून त्याला मी म्हणतो थोडा धक्का स्टार्ट असतं. सुरुवातीला प्रेशर लागतं, ताकद लागते, थोडा जास्ती पैसा लागतो खर्च करण्यासाठी. परंतु एकदा ट्रॅक्शन पकडलं की दर वर्ड ऑफ माउथ इज सो स्ट्रॉंग की तुमचा कस्टमर तुमचा ब्रँड अँबॅसेडर बनू शकतो आणि त्याच्यामुळे तुमची बिझनेस वाढत जाते. तुमचा बिझनेस वाढत जातो जॉग्राफिकली ऑल्सो आणि क्वांटिटी वाईज ऑल्सो. करेक्ट. तर निशचा तो फायदा असतो, मासचा पण फायदा असतो, पण निशचा हा फायदा असतो. परंतु मी असं म्हणेन की तुम्ही जरी मास प्रोडक्टचे उद्योजक असाल तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही युनिकनेस काय क्रिएट करू शकता ना त्याच्याबद्दल विचार करा. करेक्ट. कारण मासमध्ये सुद्धा युनिक जर तुम्ही झालात तर इट विल गिव्ह यू डिफरंट काइंड ऑफ रिझल्ट. फॉर एक्झाम्पल ऍपल हा मास प्रोडक्ट आहे, म्हणजे जगभरात अवेलेबल आहे, पण त्यांचे युजर कन्व्हिनियन्स एवढा जबरदस्त आहे, त्यांची सिक्युरिटी एवढी स्ट्रॉंग आहे की इट हॅज क्रिएटेड अ मास प्रोडक्ट विथ अ स्ट्रॉंग निश. किंवा पिझ्झा इन 20 मिनिट्स किंवा पिझ्झा इन 30 मिनिट्स. 30 मिनिट्स. दॅट इज अ युनिकनेस. पिझ्झा इज अ पिझ्झा, पण तुमचा भर मग क्वालिटी ऑफ पिझ्झावर न जातो तर टायमिंग ऑफ पिझ्झावर जातो. आणि सगळेच लोक चांगलाच प्रोडक्ट विकतात ना, खराब प्रोडक्ट विकायची कोणालाच हाऊस नसते. सो यू हॅव क्रिएटेड अ निश ज्याच्यामध्ये अट्रॅक्शन येतं आणि दॅट अट्रॅक्शन बिल्ड्स द ट्रॅक्शन आणि बिझनेसला ग्रोथ मिळते, व्हॅल्युएशन मिळते, प्रॉफिट्स मिळतं आणि एक्सपान्शन मिळतं. सो बऱ्याच उद्योजकांना नेहमी असा प्रश्न असतो की मार्केटिंगमध्ये आमच्याकडे बजेट नाहीये, कारण ते ना मास मार्केटिंगचाच विचार करतात नेहमी. त्यांना वाटतं की मी महाराष्ट्रभर मार्केटिंग करावं, भारतभर मार्केटिंग करावं. पण जितका तुमचा मास बिझनेस होईल ना तितकं मार्केटिंग खर्च वाढतो आणि जितका तुमचा निश बिझनेस होईल, कुठला प्रॉब्लेम तुम्ही एक्झॅक्टली सॉल्व्ह करताय तेवढा तुमचा मार्केटिंग कॉस्ट पण कमी होते, कारण तुम्हाला फक्त त्या चॅनल पुरतच पोचायचं आहे. तर ज्या वेळी लोकांना हा चॅलेंज येतो ना त्यावेळी त्यांनी हा फोकस करायला हवा. तर बरेचसे आता सोशल मीडिया एजन्सीज पण असतात. तर आमचे एक सोशल मीडिया एजन्सी मित्र आहेत, तर ते लिंक्डइनचं सोशल हे करतात, लिंक्डइन मार्केटिंग करतात, पण नॉट लिंक्डइन फॉर एव्हरीबडी. लिंक्डइन फक्त डॉक्टर्ससाठी. त्यामुळे त्या इंडस्ट्रीमध्ये ते लीडर झालेत आणि त्यांच्याकडे सगळे डॉक्टर शोधून येतात की तुम्ही फक्त डॉक्टर्सच करता, त्यामुळे तुम्हाला आमचा प्रॉब्लेम कळतो. तुम्ही ऑलरेडी 10 डॉक्टर्स बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे डॉक्टर्सची लँग्वेज काय आहे, कस्टमर त्यांचा, क्लायंट त्यांचा कसा विचार करतो, हे सगळं केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही एक स्पेशालिटी होता आणि त्या सेक्टरमध्ये तुम्ही नंबर 1 होता. तर असा निश क्रिएट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मला वाटतं ही चूक बऱ्याचदा मराठी उद्योजक करतात की त्यांना वाटतं की माझं प्रोडक्ट हे सगळ्यांसाठी आहे. पण पहिल्यांदा त्यांनी असं करायला हवं की माझा हा प्रोडक्ट कुणासाठी आहे, तर त्याला कस्टमर पर्सोना असं म्हणतात. कस्टमर पर्सोना म्हणजे त्या तुमच्या कस्टमरचं एज काय आहे, त्याचं लोकेशन काय आहे, त्याचं फायनान्शियल इन्कम किती आहे, त्याचं थिंकिंग काय आहे, त्याची फिलॉसॉफी काय आहे, व्हॉट आर हिज प्रॉब्लेम्स, असं केल्यानंतर माय प्रोडक्ट इज ओनली फॉर दॅट कस्टमर. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. व्हॉट डू यू थिंक? 100%. आणि जेवढं तुम्ही निश जाणार ना तेवढी तुमची युनिकनेस लोकांना कळून येते. आणि आज एक अशी सुविधा सुरू झालेली आहे की एका काळेला लोक गुगल करायचे आणि तुम्ही सापडायचे त्याच्यावर जर युनिक असाल तर. आज आपण गुगल नाही करत, आज आपण चॅट जीपीटीला विचारतो. तर आता चॅट जीपीटीने सुद्धा युनिकनेसना इंटिग्रेट करायचं सुरू केलं, ते पण जाहिरातीच्या रूपाने. तर जर तुम्ही युनिक असाल आणि जर मी क्वेरी मारली तर ताबडतोब मला तुमचा डेटा मिळेल आणि आम्ही तुमच्या संपर्कात येऊ शकतो. तर ह्या सगळे बदल झाल्यामुळे हा फायदा होतो. दुसरी गोष्ट मी असं म्हणेन, मास मार्केट असो किंवा निश मार्केट असो, ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग आणि ब्रँड क्रिएशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तुम्ही तुमच्या ऑपरेशनल कॉस्टमध्ये बचत करायचा विचार करू शकता, परंतु तुम्ही तुमच्या ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग आणि ब्रँड बिल्डिंगच्या कॉस्टमध्ये कधीच बचत नाही केली पाहिजे, कारण तोच तुमच्या बिझनेसला डिमांड क्रिएट करतोय. तर यू कॅनॉट डू कॉस्ट कटिंग इन दॅट. तुम्ही त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तुम्हाला, की आज जर मी 1 लाख रुपये खर्च करतोय आणि 10,000 कस्टमर्स पर्यंत पोहोचतोय, तर मला हा विचार करायला पाहिजे की आता या 1 लाखामध्ये मी 20,000 कस्टमर्स पर्यंत कसा पोहोचू शकतो. पण त्या 1 लाखाला आपण 50,000वर नाही आणायचं, 75,000वर नाही आणायचं, त्या 1 लाखाला आपण 1 कोटीवर कसं घेऊन जाऊ शकतो याचा विचार करायचा. तर ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग आणि ब्रँड बिल्डिंग या बजेट्सना कधीच कमी नाही करायचं. त्याचं प्रोडक्टिव्हिटी वाढवायची, त्याची इफेक्टिव्हनेस वाढवायची. कारण जर तुम्ही डिमांड क्रिएट केलात तरच तुम्ही उद्योजक म्हणून वाढणार. जर डिमांड क्रिएट नाही केला तर तुमच्याकडे कितीही चांगला प्रोडक्ट असला किंवा तुमची सर्व्हिस कितीही चांगली असली तर ते तुम्ही विकणार कोणाला. आणि हल्ली कसं झालंय की एकाच क्षेत्रामध्ये भरपूर, आता डोळ्यांचे डॉक्टर, भरपूर डोळ्यांचे चांगले डॉक्टर आहेत,
ENT, भरपूर स्पेशलिस्ट ENT आहेत, कार्डियक डॉक्टर, कार्डिओचे डॉक्टर, हार्ट डॉक्टर, भरपूर डॉक्टर्स आहेत जे फेमस आहेत. तर देर इज टू मेनी पीपल इन इवन निश कॅटेगरीज. तर तुमची विजिबिलिटी मेंटेन करून ठेवणं फार महत्वाचं आहे, कारण विजिबिलिटी लीड्स टू क्रेडिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी क्रिएट्स प्रॉफिटेबिलिटी. हे इंटरलिंक्ड आहेत. द डिस्क्लेमर इज तुमची प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस हॅज टू बी बेस्ट इन क्लास. तिथे कॉम्प्रोमाइज नसला पाहिजे, तर हा फॉर्म्युला लागू होतो की विजिबिलिटी बिल्ड्स क्रेडिबिलिटी लीड्स टू प्रॉफिटेबिलिटी. कारण तुमच्या प्रोडक्टमध्ये जर कुठे कमतरता असली तर मग हा कुठचाही फॉर्म्युला लागू होऊ शकत नाही. सो यू हॅव टू कीप दिस इन माइंड. आणि ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग दिस इज अ परपेच्युअल एक्सपेंडिचर. कोण म्हणू शकत नाही की बाबा आज आपल्याला जाहिरात करायची गरज नाही. लॉरेन्सन माय आपला कॉमन मित्र आहे, 150 वर्ष जुनी कंपनी, तरी त्या आजच्या तारखेला देखील ऍडव्हर्टायझिंग करतातच. कारण त्यांना रेलेव्हंट राहणं महत्वाचं आहे. द रेलेव्हन्स क्रिएट्स बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज. आणखीन एक आयडिया माझ्या डोक्यात आली की हल्ली इन्फ्लुएन्सर हा एक बिझनेस आहे, इन्फ्लुएन्सर हा बिझनेस आहे. पण काही वर्षापूर्वी ना तुमचे किती फॉलोअर्स आहेत ह्याला जास्त महत्व होतं, की तुमचे 1 मिलियन फॉलोअर आहेत, 2 मिलियन फॉलोअर आहेत. आता तसं नाही झालंय की तुमचे 1 मिलियन फॉलोअर आहेत, पण ते कोण आहेत हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्याकडे जरी 20,000 फॉलोअर असतील आणि ते एकाच कॅटेगरीचे असतील तर तुमचं व्हॅल्यू जास्त आहे रादर दॅन ज्याच्याकडे 1 मिलियन आहेत. तर समजा आता आपलं उद्योग यश चॅनल आहे, तर आपले जेवढे फॉलोअर आहेत हे बिझनेस ओरिएंटेड आहे. येस. तर कुठल्याही उद्योजकाला जर बिझनेस ओरिएंटेड लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर वी आर द बेस्ट चॅनल. कारण आमचे जे काही फॉलोअर्स आहेत ते सगळे बिझनेस चॅलेंजेस आहेत. रादर दॅन 10 मिलियन एकाचे फॉलोअर्स आहेत किंवा 20 मिलियन एकाचे फॉलोअर्स आहेत, पण ते स्कॅटर्ड आहेत, म्हणजे ऑल सेगमेंट ऑफ दिस थिंग. तर सपोज तुम्ही इन्फ्लुएन्सर जरी असाल आणि तुमचे जरी 10,000 20,000 असतील तर यू शुड डिफाईन की कुठल्या कस्टमरसाठी मी कॉन्टेंट बनवतोय. जसं आपण हा कॉन्टेंट फक्त उद्योजकांसाठी बनवतोय, तर आपले सगळे व्ह्युअर्स हे उद्योजक आहेत. त्यामुळे कुठल्याही उद्योजकाला जर आपला रीच वाढवायचा असेल, आय थिंक यू शुड कम ऑन उद्योग यश. 100%. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की उद्योग यश हा उद्योजकांसाठी आहे आणि ज्यांना उद्योजक व्हायचे त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि जे ऑलरेडी उद्योजक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. करेक्ट. पण मी तर असं म्हणेन की मला ही संधी मिळते या संभाषणात सहभागी होण्याची, पॉडकास्टिंग, आणि याच्यामुळे मला भरपूर फायदा झाला माझ्या अनेक बिझनेसेसमध्ये. तर आता भरपूर उद्योजक मला अप्रोच करतात फॉर मी टू बिकम अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर ऑर अ स्वेट इक्विटी पार्टनर इन देअर बिझनेस. हे कशामुळे शक्य झालं? हे शक्य झालं बिकॉज ऑफ उद्योग यश. तर उद्योजकांनी देखील मला असं वाटतं की जर त्यांचं देखील तुमच्यातर्फे पॉडकास्ट व्हायला सुरू झालं तर तो उद्योजक जगाला दिसेल, त्याच्या व्यतिरिक्त त्याचा बिझनेस जगाला समजेल, त्याच्या व्यतिरिक्त त्याला कस्टमर अक्वायर पण करायला मिळेल किंवा वेंडर्स अक्वायर करायला मिळतील किंवा इन्व्हेस्टर्स मिळतील. तर आजच्या जमान्यामध्ये लोक पॉडकास्टिंगला एवढं वाव द्यायला लागलेत आणि एवढं ते ऐकायला लागलेत की त्यांची डिसिजन मेकिंग केपेबिलिटी इम्प्रूव्ह झाली आहे. कारण यू आर लर्निंग फ्रॉम द पीपल हू हॅव बीन देअर डन दॅट. करेक्ट. तर मी असं म्हणेन की माझ्यासारखा सगळ्यांनी जे उद्योजक हे हा जो कार्यक्रम पाहतायत त्यांनी देखील हा लाभ घेतला पाहिजे आणि तुमच्याबरोबर येऊन पॉडकास्ट केला पाहिजे. म्हणजे त्यांची विजिबिलिटी वाढेल, क्रेडिबिलिटी वाढेल आणि नक्कीच त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीला अजून प्रॉफिट जोडला जाईल. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आय थिंक आजचं डिस्कशन खूपच छान झालं. मला वाटतं असा जर कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग कसं करताय किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन काही एक्सपेरिमेंट्स केले असतील तर ते कमेंटमध्ये मेन्शन करा. म्हणजे आमचे जे बाकीचे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण त्याच्यातनं फायदा मिळेल. 100%. आणि दुसरी गोष्ट मी अशी विनंती करेन सर्वांना की जर तुम्ही उद्योजक आहातच असं गृहीत धरतो मी, आणि जर तुम्ही हे कार्यक्रम पाहत असाल तर तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या संबंधित ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या संबंधित जर काय प्रश्न असतील तर ते तुम्ही मला मांडा. नक्कीच आम्ही त्याचं उत्तर देऊ आणि ज्याचा फायदा सर्वांनाच होईल. धन्यवाद. आय वर्क विथ अँड फॉर कोनार्क Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals.
we can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.